प्रश्नावली क्रमांक 48 बघणार आहे आपण. किती? 48. पहिला प्रश्न आहे, जिल्हा परिषदेचा सचिव कोण असतो? जिल्हा परिषद हा सांगणे केला. उपमुख्य कार्यकारी अधिकारी. उपमुख्य कार्यकारी अधिकारी हे कोण असतात? जिल्हा परिषदेचे सचिव. आता जिल्हा परिषद, त्यानंतर आपण पाठीमागे पंचायत समिती पाहिलं आहे ना, त्यानंतर ग्रामपंचायत पाहिलं. या काय आहेत रे? ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद. हे काय आहे? स्थानिक स्वराज्य संस्था आहे. काय आहे? स्थानिक स्वराज्य संस्था. मग या स्थानिक स्वराज्य संस्थेची स्थापना कशासाठी झाली? तर काय झालं पाहिजे? राज्य कारभाराचं विभाजन झालं पाहिजे आणि सगळ्यांना अधिकार आणि सगळ्यांना आपलं काम करून घेण्यासाठी सोयी सुविधा झाली पाहिजे, म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थेची निर्मिती झाली. या स्थानिक स्वराज्य संस्थेचे ज्यांच्या मनातून ही कल्पना आली ते कोण आहे? त्याचे म्हणजे ही कल्पना मांडणारे स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक यांना म्हणतात बलवंतराय मेहता. कोण आहेत? यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेची कल्पना मांडली आणि पहिल्यांदा स्थानिक स्वराज्य संस्था 1957 मध्ये यांनी त्याचा हे केला होता, निर्मिती केली होती आणि सुरुवातीला त्यांनी त्याचे संस्थापक केले स्थानिक स्वराज्य संस्थेचे. त्यानंतर 73वी ज्या वेळेला घटना दुरुस्ती झाली, त्या 73व्या घटना दुरुस्तीमधून स्थानिक स्वराज्य संस्था निर्माण झाली आणि स्थानिक स्वराज्य संस्थेचे 3 भाग पडतात. एक आहे ग्रामपंचायत, दुसरा आहे पंचायत समिती, तिसरा आहे जिल्हा. काय आहे? जिल्हा. आता आपण पाहिलं ग्रामपंचायतीमध्ये 2 पद असतात, पंचायत समितीमध्ये 2 पद असतात आणि जिल्हा परिषद मध्ये सुद्धा 2 पद असतात. एक असतो अध्यक्ष आणि दुसरा असतो सचिव. आता ग्रामपंचायतचा सचिव कोण असतो? ग्रामसेवक. कोण असतो? ग्रामसेवक. बरोबर, हा सचिव असतो आणि ग्रामपंचायतचा पदसिद्ध अध्यक्ष असतो, म्हणजे तोच अध्यक्ष असतो. कोण असतो अध्यक्ष? सरपंच. कोण असतो अध्यक्ष? सरपंच. तसं पंचायत समितीचा सचिव कोण असतो? गट विकास अधिकारी. कोण असतो? गट विकास अधिकारी. यांना काय म्हणतात? हे पद कुठं असतं? तालुक्यात. कुठं असतं? तालुक्यात. आणि पंचायत समितीचा अध्यक्ष कोण असतो? पंचायत समिती सभापती. कोण असतो? पंचायत समितीचा सभापती. त्यानंतर जिल्हा परिषदचा सचिव कोण असतो? उपमुख्य कार्यकारी अधिकारी. आणि अध्यक्ष कोण असतो? त्यांना जिल्हा परिषद अध्यक्ष नाही कलेक्टर. कलेक्टर ही वेगळी गोष्ट आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणतात. काय म्हणतात? जिल्हा अध्यक्ष. जिल्हा परिषद अध्यक्ष. बघा आता ते ग्रामसेवक, बीडीओ आणि उपमुख्य कार्य अधिकारी हे कुठून निवडून येतात? हे परीक्षेद्वारे निवडून येतात. कुठून? परीक्षेद्वारे. म्हणजे अभ्यास करून यांची नेमणूक कोण करतं? शासन करतं. कोण करतं? शासन. म्हणजे परीक्षेची पात्रता पूर्ण केल्यानंतर परीक्षेतून यांची निर्मिती होते. म्हणजे शासनाचे हे कर्मचारी असतात. कोण असतात? शासनाचे कर्मचारी. पण स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये हे जे अध्यक्ष असतात ना, जिल्हा परिषद अध्यक्ष, पंचायत समिती सभापती, ग्रामपंचायतचा सरपंच, हे कोणती परीक्षा देते का रे? नाही. हे मतदारातून निवडले जातात. हे कुठून निवडले जातात? मतदारातून. म्हणजे हे जनतेचे, हे काय असतात? जनतेचे प्रतिनिधी असतात. यांना जनतेने निवडून दिलेलं असतं. अशा पद्धतीने असते ती म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, लिओनेल मेस्सी हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? मेस्सी हा खेळाडू जवळपास सगळ्यांना माहित आहे. हा सिद्धेश्वर सांग. फुटबॉल. बरोबर. कोणत्या खेळाशी संबंधित आहे? फुटबॉल.
हा. पायाने खेळला जाणारा खेळ आहे, डोक्याने सुद्धा खेळला जातो. म्हणजे हेड मारणे, हेडर अशा पद्धतीचा जो गेम मध्ये भाग असतो तो फुटबॉल गेम असतो. आणि त्यातला हा खेळाडू आहे मेस्सी. काय नाव आहे? मेस्सी. हा मेस्सी खेळाडू कोणत्या देशाचा आहे माहिती तुम्हाला? नाही. अर्जेंटिना. कोणत्या देशाचा आहे? अर्जेंटिना. अर्जेंटिना या देशाचा खेळाडू आहे. त्यानंतर ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? ताडोबा राष्ट्रीय उद्यान हा ताडोबा राष्ट्रीय उद्यान चंद्रपूर या जिल्ह्यात आहे. बरोबर. कोणत्या जिल्ह्यात आहे? चंद्रपूर. आणि कशाचं उद्यान आहे हे ताडोबा? काय याच्यात पक्षी, प्राणी, वाघ. आणि वाघांचा एक प्रकल्प आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये, त्याला व्याघ्र प्रकल्प म्हणते. कुठे आहे तो? नागपूर. कुठे आहे? नागपूर. व्याघ्र हा शब्द आहे ना, हा संस्कृत शब्द आहे. कोणत्या भाषेतला शब्द आहे? संस्कृत. त्याला व्याघ्र अभयारण्य सुद्धा म्हणतात. तसं हे चंद्रपूर मधला ताडोबा वाघांचं अभयारण्य आहे. त्यानंतर त्रिपुरा या राज्याची राजधानी कोणती? त्रिपुरा हा आगरतळा. आगरतळा. तुम्हाला मी सांगितलं होतं सगळ्या राज्यांच्या राजधान्या पाठ करा. त्या दिवसापासून सगळ्या राजधान्याच यायला लागलेल्या आहेत. आगरतळा ही राजधानी कोणत्या राज्याची आहे? त्रिपुरा. त्यानंतर पुढचा आहे प्रश्न, कोयना नदीचा उगम कोठे होतो? हा बरोबर. कुठे होतो? महाबळेश्वर. बघा महाबळेश्वर हे प्रसिद्ध ठिकाण आहे. कशासाठी? स्ट्रॉबेरी उत्पादनासाठी. आणखी थंड हवेचे ठिकाण आहे. आणि त्या ठिकाणी कोणत्या देवाचं मंदिर असेल रे? महादेवाचं. कोणत्या देवाचं? आणि या महाबळेश्वरला कोणत्या नदीचा उगम होतो? कोयना. तर अशा पद्धतीने हा या ठिकाणी आजची प्रश्नावली क्रमांक 48 संपली.